मराठा बहुजन समाज अंधश्रद्धेतून मुक्त झाला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज वाबळे. थोर संत महापुरुषांनी अंधश्रद्धेला कडाडून विरोध केला होता. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा मुक्त समाज झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो, पण 21व्या शतकात सुद्धा लोक अंधश्रद्धेतून मुक्त होताना दिसत नाहीत. मराठा बहुजन समाज ज्या दिवशी कर्मकांडातून मुक्त होईल त्या दिवशी सामाजिक क्रांती घडेल असा विश्वास ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केला. निलंगा येथील जिजाऊ सृष्टीत मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या कीर्तन महोत्सवातील 3ऱ्या दिवशी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लिंबन महाराज रेशमे होते. यावेळी उद्घाटक लिंबराज सूर्यवंशी, प्रमुख पाहुणे अभय साळुंके, डीबी बरमदे, विशेष सत्कारमूर्ती श्रीमंत जाधव, रमेश मदरसे उपस्थित होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेतील फी भरता येईना म्हणून मायबाप आत्महत्या करत आहेत. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडावा वाटतं असेल तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देऊन शेतकरी समृद्ध केला पाहिजे. बहुजनांच्या मुलामुलींना सरकारने मोफत शिक्षण केले तरच प्रगती होईल असे ते बोलत होते. विविधतेने नटलेला जगातील एकमेव देश म्हणजे भारत देश असून इथे सर्वधर्मीय बांधव गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येकाने देशाला वाचविण्याचा प्रयत्न केला तरच प्रत्येकाचा धर्म सुरक्षित राहील असे ते म्हणाले. प्रास्ताविक MM जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सतीश हानेगावे तर आभार प्रमोद कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप धुमाळ, अनिल जाधव, विनोद सोनवणे, अजय मोरे, आनंद जाधव, गणेश गायकवाड, बाळासाहेब बिरादार, DN बरमदे, DS धुमाळ, महेश जाधव, बाबूराव सोमवंशी, बालाजी बरमदे, प्रताप हंगरगे, नामदेव गाडीवान आदींनी प्रयत्न केले.